बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अजून आनंद झाला असता, पंकजा मुंडे मनातलं बोलल्या. बीडच्या पालकमंत्रीपदापासून धनंजय मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या भगिनी आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केलं आहे. मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे, त्यात मी सुखी आहे. मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर मला आनंद झाला असता, कारण मी 5 वर्ष बीडची पालकमंत्री होते. तेव्हा बीडचा विकास चांगला झाला होता. आता जे निर्णय झाले त्याच्याशी असहमती न दर्शवता मी अधिक जोमाने काम करणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. आणि त्या सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. राज्यातील पालकमंत्र्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली, मात्र यामध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे या 2 जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री नेमण्याच्या आदेशाला तातडीनं स्थगिती देण्यात आली होती. यावेळी पंकजा मुंडे यांना विचारलं असता त्यांनी यावर फार बोलण्यास नकार दिला. नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाला स्थगिती दिली या संदर्भात मला काही माहिती नाही, मी बोलणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. मी माझ्या खात्याशी संबंधित पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी आज नागपूरला आले आहे. बीडच्या पालकमंत्री पदाबाबत मी अगोदरच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मला जालना येथील पालकमंत्रीपद मिळालं, त्या ठिकाणाहून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मला मिळालेली संधी माझ्यासाठी अनुभव आहे असं समजून मी पुढे वाटचाल करत असते. प्रत्येक वेळी तुम्हाला सारखं काम करायला मिळेल असं नाही. मी तर 5 वर्ष कोणत्याही पदावर नसताना पूर्णवेळ संघटनेचं काम केलं आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री मला त्याची काही कल्पना नाही. विरोध दर्शवण्यात आला होता. मला त्याची काही कल्पना नाही. माझा विषय माझ्या हक्काधारीत सुद्धा नाही. बीडचं पालकमंत्रीपद तुम्हाला किंवा धनंजय भाऊ दोघांना मिळण्याची अपेक्षा होती, मात्र त्या ठिकाणी तुम्हाला नाही पहा, याच्यावर मी तर भूमिका आधीच व्यक्त केलेली आहे. मी प्रेसमध्ये ऑलरेडी त्याच्यावर बोललेली आहे. आणि आता मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. प्रचंड चांगला प्रतिसाद जालन्यातून येत आहे. बरेच लोक उत्साहात आहेत. तर मी प्रत्येक वेळी एखादी मिळालेली संधी जी आहे ती संधी एक माझ्यासाठी अनुभव समजून मी घेत असते. प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही. जसं आता मी पूर्णतः संघटनेचं काम केलं, 5 वर्ष कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते. आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता. बीडकरांनाही खूप आनंद झाला असता. माझा 5 वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल. पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्याबद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे. आणि जालन्यामध्ये काम करण्यासाठी बीडमध्ये मला डबल लक्ष द्यावं लागेल. आता बीडचं तर काही पालकमंत्री अजितदादा आहेच आहेत, पण संघटना आणि पक्ष आणि बीडचे कार्यकर्ते, बीडची जनता इतके वर्षाच्या सवयीने ती सांभाळत असताना अजितदादा सुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.